देह तव आहे प्रारब्धा अधीन, याचा मी काशीन वाहुभार। सर्व माझा काळ तुझी या चिंतने, काया वाचा मनी इच्छितसे। लाभतो न दिसे याहुने दुसरा, अनेक दातारा येणे जन्मे। सर्व माझा काळ तुझी या चिंतने, काया वाचा मने इच्छितसे। तुका म्हणे आलो शोषित संकटे, मी माझे ओखटे आहे देवा। सर्व माझा काळ तुझी या चिंतने, काया वाचा मने इच्छितसे। समचरण सरोजम सांद्र नीलांबुदाभम, जगननेतपानिं मंडनं मंडनानां तरुण तुलसीमाला कंदरं कंजनेत्रं। सदैधवलहासं विठ्ठलं चिन्तयामि। महायोगपीठे तटे भीमरथ्यं वरं पुण्डरीकाय दातुं मुनीन्द्रे समागत्य तिष्ठन् तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं। पाण्डुरङ्ग गुरु पाण्डुरङ्ग गुरु पाण्डुरङ्ग विवेकाने जाने सुघटित समाजा टिकविले, महासिद्धांताचे गुणरसिकत्व उकलिले। लसित भक्ती ज्ञानी तरविला श्री भागवत तरतरु, तया ज्ञानेशा ते विमलमतीने ओम नमो ज्ञानेश्वरा।
चतुर वपुनान्वयिक जिनके पदवंदन करू नासत विघ्न अनेक विठ्ठल देहत आहे प्रारब्धाधीन याचा मी काशीन वाहू भार सर्व माझा काळ तुझी या चिंतने काया वाचा मनी इच्छितसे प्रस्तुत संप्राप्त ठिकाणी निरूपणासाठी उपस्थित केलेला अभंग श्रीमंत श्री जगद्गुरु तुकाराम महाराज यांच्या अभंग संहितेतील अभंग गाथ्यातील 4 चरणाचा अभंग उपस्थित केला आहे. विठ्ठल विठ्ठल. जगद्गुरु तुकाराम महाराजांच्या या अभंगाचा विचार करण्या अगोदर आपण जमलेले आप्तिष्ट नातेवाईक ग्रामस्थ मंडळी गुणीजन सर्व टाळकरी भजनी मंडळ महाराज मंडळी माता भगिनी आपण सर्वजण या ठिकाणी आज कैलासवासी उत्तमराव लाडू पाटील घोडके बाबांच्या दशक्रिया विधीच्या निमित्ताने त्यांना तिलांजली देण्यासाठी आणि बाबाच्या पश्चात असणारा जो त्यांचा सर्व परिवार आहे गंगा भागीरथी मनकर्णा बाई उत्तमराव पाटील घोडके श्री ज्ञानेश्वर उत्तमराव पाटील घोडके श्री संजय उत्तमराव पाटील घोडके श्री विजय उत्तमराव पाटील घोडके हा सर्व परिवार या परिवाराला सांत्वन करण्याकरता आलेली आपण सर्व मंडळी विठ्ठल. या ठिकाणी आमच्या भायगाव गंगा या ठिकाणी जिल्हा परिषद शाळेत आदरणीय आमचे घोडके सर आणि त्यांचे बंधू त्यांचा सर्व परिवार पितृऋणातून उत्तीर्ण होण्याकरता त्यांनी या ठिकाणी कृतज्ञता भाव व्यक्त करण्यासाठी या ठिकाणी पिंडदान असेल अन्नदान असेल ज्ञानदान असेल हा त्रिवेणी संगम घडून आणलेला आहे. या कार्यक्रमाच्या निमित्ताने सर्व उपस्थित गुरुजन मंडळी विनेकरी असतील टाळकरी असतील हरिभक्तपारायण रामायणाचार्य आमचे परममित्र गोरख महाराज गायकवाड महाराजांची उपस्थिती आहे. गायनाचार्य आपल्या परिसराचा भूषण शैनाथ महाराज सोनवणे महाराजांची उपस्थिती आहे. आपल्या पंचक्रोशीचं भूषण आदरणीय आमचे प्रकाश महाराज डॉक्टर साहेब ते उपस्थित आहे. आदरणीय आमचे पोखरीचे दादा हेही या ठिकाणी उपस्थित आहे. त्याचबरोबर आमचे जाधव महाराज नांगरे बाबा त्याचबरोबर आमचे दादा त्याचबरोबर युवा कीर्तनकार आणि गायनाचार्य माऊली महाराज लोखंडे महाराजांची उपस्थिती आहे. तसेच या ठिकाणी हरिभक्तपारायण युवा कीर्तनकार संगीत विशारद तुकाराम महाराज वाळके महाराजांची उपस्थिती आहे. मदंगवादक पारसनाथ महाराज आहेत गोपाल महाराज आहेत. आदरणीय आमच्या शांताताई त्या या ठिकाणी उपस्थित आहेत. आदरणीय आमचे मिस्त्री सुंदर गोड हार्मोनियम या ठिकाणी वाजवत आहेत आदरणीय बापू आणि आपण समोर बसलेले सर्व आप्तिष्ट नातेवाईक सर्व मित्र परिवार या दशक्रिया विधीच्या निमित्ताने एकत्र आलेलो आहोत. सुंदर साऊंड व्यवस्था आहे. ओगले साऊंड सिस्टीम दहेगाव सुंदर असणारा त्यांचा साऊंड आणि त्यांचं मंडप डेकोरेशन या ठिकाणी आहे. त्यांना सुद्धा धन्यवाद. विठ्ठल या दशक्रिया विधीच्या निमित्ताने हरिकीर्तनाकरता उपस्थित केलेला अभंग जगद्गुरु तुकाराम महाराज यांच्या अभंग गाथ्यातील 4 चरणाचा आहे. अनेकांच्या परिचित असा हा अभंग या ठिकाणी मी उपस्थित केलेला आहे. महाराज सांगतायत हा देह प्रारब्धाधीन आहे आणि म्हणून या देहाच्या संबंधाने येणाऱ्या सर्व गोष्टी ते सुखदुःख असतील बरं का त्या सर्व प्रारब्धाच्या अधीन असल्यामुळे मी काही याचा जास्त विचार करत नाही याचा शिंभार मी पाहत नाही. हो मग महाराज माझी एकच भगवान परमात्म्या पुढे जगद्गुरु तुकोबारायची एक अपेक्षा व्यक्त करत आहेत. ए देवा माझ्या प्रारब्धाने मला जेवढं आयुष्य मिळालेलं आहे तेवढं आयुष्य फक्त तुझ्या चिंतनात जावं एवढं मी इच्छा करतो. काया वाचा मनी इच्छित माझा काळ तुझी या चिंतने आणि त्या चिंतनाने जो लाभ माझ्या जीवनामध्ये मला प्राप्त होणार आहे त्या लाभापेक्षा वेगळा लाभ मला तरी असं वाटत नाही की या जगतात दुसरा असला पाहिजे. लाभ तो नदीसे या होणी दुसरा अनेक दातारा येणे जन्मे सर्व माझा काळ तुझी या चिंतने काया वाचा मनी इच्छित असे. देवाबरोबर देवासमोर हा भाव जगद्गुरु तुकोबाराय प्रकट करत असताना हो कदाचित तुकोबारायला असं वाटलं असेल की भगवंताला वाटेल की तुकोबाराय एवढी भक्ती करतायत एवढं नामचिंतन करतायत आणि तुकोबारायच्या जीवनामध्ये अनेक दुःखाचे डोंगर आलेले आहेत पण तरी सुद्धा तुकोबाराय सांगतात देवा हे दुःख जरी माझ्या जीवनामध्ये आले असतील अनेक संकट जर मी माझ्या जीवनात आतापर्यंत पाहिले असतील अनुभवले असतील भोगले असतील देवा त्याच्याकरता मी तुला दोषी ठरवणार नाही. तो माझ्या प्रारब्धाचाच एक भाग आहे नाही का. मी माझे ओखटे आहे देवा याच्याकरता मी तुला दोषी ठरवणार नाही. माझं प्रारब्ध तसं आहे म्हणून मला या दुःखांना सामोरं जावं लागलं. विठ्ठल जगद्गुरु तुकाराम महाराजांच्या अभंगाचा सरळ सरळ
दशोदशा भाव मी तुमच्या समोर प्रतिपादन केलेला आहे. या अभंगातून जगद्गुरु तुकोबरायांनी सुंदर भाव आपल्या समोर प्रस्तुत केलेला आहे. बघा तुम्ही, कारण कोणत्याही गोष्टी प्रारब्धाशिवाय आपल्या जीवनामध्ये येत नसतात, नाही का. मला तरी असं वाटतं भगवान परमात्म्याने निर्माण केलेल्या सृष्टीमध्ये जे जे घटक आहेत त्या प्रत्येक घटकाला प्रारब्ध आहे. विठ्ठल विठ्ठल. मुंगीपासून तर ब्रह्मदेवापर्यंत, बरं का गोरख महाराज, मुंगीपासून तर ब्रह्मदेवापर्यंत प्रत्येकाला प्रारब्ध आहे. मग ते पाणी असेल, मग ते एखादा वृक्ष असेल, मग ते एखादं असणार माती असेल, मातीला सुद्धा प्रारब्ध आहे महाराज. तुम्ही म्हणाल असं कसं? मग बघा तुम्ही, एकाच ठिकाणची माती, बरं का डॉक्टर साहेब, एकाच ठिकाणची माती एकाच गावातल्या एकाच कुंभाराने एकत्र आणली एका ठिकाणी. ती माती आणलेली एका ठिकाणी, तिचा चिखल बनवला तुकाराम महाराज. त्या चिखलाचे सुंदर माठ बनवले, सुंदर घागरी बनवल्या, आणि त्या घागरी सुंदर अशा बनवल्यानंतर आव्यात एकाच ठिकाणी त्यांना भाजलं महाराज. एकच माती, एकच घडवणारा, एकच आवा भाजणारा, एकाच बाजारामध्ये विकायला नेलेला सृष्टीश भाजलेला, नाही का. माती एक आहे, बनवणारा कुंभारदादा एक आहे, नाही का. ज्या आव्यात भाजला तो आवा एक आहे, ज्या बाजारात विकायला नेला ते बाजारही एक आहे, पण घेणारे दोन आहेत, बरं का. दोन घेणारे असणारे, त्या घागरीला दोन घेणारे आले. एका जणाची लगबग चालू होती, द्या हो, द्या लवकर, किती रुपयाची घागर आहे, द्या. अहो गडबड करू नका. गडबड काय, फोनवर फोन येत आहेत, घागरी करता थांबलेले आहेत. ती घागर अंतयात्रेकरता जाणार होती, ती घागर अंतयात्रेकरता जाणार होती दादा. आणि गडबडीने त्या माणसाने पैसे दिले, ती घागर असणारा तो घेऊन आला. तो जात नाही तर दुसरे माणसं 1-4-2 जण गेले, दादा अहो ही घागर कितीला आहे? घागरीचा पुन्हा भाव झाला, घागरीचा भाव ठरला, ती घागर पुन्हा निघाली, पण ती एका गावात काल्या करता जात होती, बरं का. ऐकताय ना कीर्तन? एक घागर अंतयात्रे करता जात होती, तर एक घागर काल्याच्या कीर्तना करता जात होती. माती एक आहे, ऐका, माती एक आहे, बनवणारा एक आहे, त्या आव्यात भाजला हवा एक आहे, बाजार एक आहे. इथून पुढे प्रारब्ध बदललं बरं. आतापर्यंत सारखं प्रारब्ध आहे, पण आता 2 माठाचं प्रारब्ध आहे. एक अंतयात्रेकरता ती घागर निघालेली आहे, एक काल्याच्या कीर्तनाकरता निघालेली आहे. बघा त्यांचं प्रारब्ध. अंतयात्रेकरता जी घागर होती तिचा आपल्याला प्रत्येकाने आपण अनुभव घेतलेला आहे, नाही का. ती त्या असणाऱ्या प्रेताभोवती फिरविला घट. घागर ही फोडल्या जाणार आहे आणि माठ तोही फोडल्या जाणार आहे. फोडण्याचा विधी सारखाच आहे, बरं का. प्रारब्ध फोडण्यापर्यंत ठीक आहे, परंतु जेव्हा अंतयात्रेतली घागर फोडल्या गेली तर तिथं उभा असणाऱ्या माणसाने पायातल्या पायतनाने तिला तुडवलं. पाहिलं तुम्ही? तुडवलं की नाही? थोडासा इतका भाग जर मोठा शिल्लक राहिला असेल तरी त्या व्यक्तीने तो पायातल्या फुटाने फोडला, त्याच्या ठिकऱ्या केल्या. हा अंतयात्रेकरता गेलेल्या घागरीचा असणारा ही प्रारब्धाचा भाग आहे. काल्याच्या कीर्तनातही कीर्तन संपत आलं, लोकांनी सांगितलं उशीर झालेला आहे, महाराज आता आटपून घ्यायला हरकत नाही. तेव्हा महाराजांनी शेवटचा अभंग शिंकेला वविले दुरी होतो तिघाचे मी वरी, तुम्ही वारे दोहीकडे मुख पसरू निगडे, तुका म्हणे हाती ठोका. आणि मग महाराजांनी काल्याच्या कीर्तनात हा अभंग घेऊन ती घागर फोडली. त्या घागरीचं प्रारब्ध बघा, तिचे तुकडे बाजूला उडाले, तर ते तुकडे घेण्याकरता लोक एकमेकाच्या पुढे धावू लागले. बरोबर आहे की नाही मावशी? माणसापेक्षा माता भगिनी उठल्या. ही म्हणते मला तुकडा पाहिजे, ती म्हणते मला तुकडा पाहिजे. भाव आहे की आमच्या असणाऱ्या खाण्याच्या त्या पिठामध्ये जर आम्ही त्या भांड्यात जर त्या तुकड्याला ठेवलं तर बरकत येते, असा भाव आहे. म्हणून आमच्या माता भगिनी त्या तुकड्या करता धावपळ करू लागल्या. वरती राहिलेले काही पोरं तोडत होते, ते तुकडे घरी नेत होते. एका तुकड्याला पायाखाली तुडवलं आणि एका तुकड्याला घरी पिठाच्या डब्यात साठवलं. हे प्रारब्धाचा भाग आहे. विठ्ठल विठ्ठल.
नाही का. माऊलीने आपल्याला पुन्हा असणाऱ्या एका कुंभाचा असणारे 2 प्रसंग सांगितले. एकाच असणाऱ्या भांड्यामध्ये पाक म्हणजे भाजी शिजवल्या जाते. पूर्वीचा काळ आहे तवली, नाही का. तवली असायची की नाही. कोणी कोणी तवलीत भाजी केलेली आहे बरं मावशी. तवलीत भाजी करणाऱ्या थोड्याच आहेत आता, नाही का. या बिचाऱ्या आजच्या असणाऱ्या मॉडर्न युगामध्ये तवली कळत नाही, आणि कळाली तरी त्यांनी त्याच्यात भाजी शिजवलेली नाही. पण मी माझ्या डोळ्याने माझ्या आईला, माझ्या आजीला तवलीत भाजी करताना पाहिलेलं आहे. तवलीतली भाजी मी खाल्लेली आहे. मग त्या तवलीमध्ये भाजी शिजवल्या जाते. तवली तीच आहे बरं का. ऐका, पण एका तवलीचा उपयोग भाजी शिजवण्याकरता आहे. तर एखादा वयोवृद्ध माणूस जर त्याला उठून असणारा विधी करता बाहेर जाता येत नसेल, तर घरातच जर त्याचे सर्व विधी होत असतील, तर एका तवलीमध्ये घाण भरल्या जाते, एका तवलीत भाजी शिजवल्या जाते. 2 तवल्यांचं प्रारब्ध वेगळं आहे. विठ्ठल ऐका, अहो एकाच ठिकाणामधून असणारे निघणारे पदार्थ आहेत, एकाच ठिकाणाहून, पण दोघांचं प्रारब्ध भिन्न आहे. पृथ्वी आहे, पृथ्वीच्या पोटामधून गारगोटी निघते बरं का गोरख महाराज. पृथ्वीच्या पोटातून गारगोटी निघते आणि पृथ्वीच्या पोटातून शांताताई हिरा निघतो. पण दोघांचं प्रारब्ध किती बदल आहे. तू ही जीसाठी करून इमारतीमध्ये बसलो होतो बरं का. अशा इमारतीमध्ये, भव्य इमारतीमध्ये तो हिरा गाजत वाजत गेला, गाजत वाजत गेला बरं का. सागवणी फरताळे बरं का, तुकाराम महाराज सागवणी फरताळे. त्या सागवणी फरताळामध्ये सोन्याची एक पेटी आहे. त्या सोन्याच्या पेटीमध्ये रेशमाचं मलमलाचं असणारं वस्त्र त्या असणाऱ्या सोन्याच्या पेटीमध्ये ठेवलेलं आहे. रेशमी मलमल वस्त्रामध्ये त्या हिऱ्याला ठेवलेलं आहे. हे हिऱ्याचं प्रारब्ध आहे. ऐकताय ना कीर्तन. हिरा पृथ्वीच्या पोटातून निघाला, आलिशान अशा घरात गाजत वाजत गेला. सागवणी फरताळामध्ये सोन्याच्या पेटीमध्ये मलमली वस्त्रावरती त्याला बसण्याचं प्रारब्ध प्राप्त झालं. हे हिऱ्याचं प्रारब्ध आहे. गारगोटी कमीत कमी चांदीच्या डबे, याला सोन्याची आहे. गारगोटीला चांदीचं तरी पेटी, लाकडाची तरी. मग पायाने ठोकरतात माणसं गारगोटी समोर दिसली. किती प्रारब्ध आहे महाराज. एकाला ठोकर आहे तर दुसऱ्याला सोन्याच्या पेटीमध्ये बसण्याचा असणारा मान आहे. या प्रारब्धाचा भाग आहे. विठ्ठल ऐका ना, ऐका. मला पुन्हा एक प्रारब्ध तुम्हाला सांगायचं आहे. एकाच खाणीतून निघालेला चिरा आहे, एकाच खाणीतून निघालेला दगड आहे, एकाच खाणीतून निघालेला पाषाण आहे. तो पाषाण गाडीत भरला माऊली बरं का. तो पाषाण गाडीत भरला. गाडी पंढरपूरला गेली. कारागिरांनी गाडीतला पाषाण खाली उतरला. काय बरं या पाषाणाचं होणार आहे. त्यांनी निरीक्षण केलं आणि सुंदर अशी पांडुरंगाची मूर्ती त्या पाषाणाची बनवली बरं का. पण त्या पाषाणाच्या असणाऱ्या मूर्ती बनवत असताना 2 फुटाचा 1.5 फुटाचा तुकडा मूर्ती बनल्यानंतर खाली शिल्लक राहिला.
दगड एक आहे बरं का, पण त्याचे दोन भाग झाले. दोन भाग, एका भागाच्या असणाऱ्या भागातला तो एक भाग आहे तो मूर्ती बनवण्याकरता आहे. लोक आले, मूर्ती पसंत झाली, मूर्ती पसंत झाली, भाव ठरला, लोकांनी मूर्ती खरेदी केली. ऐका, पण लोक म्हणले का हो, हा जो 1.5 फुटाचा भाग आहे काय बनवणार आहे तुम्ही? त्यांनी सांगितलं यात कोणती मूर्ती होणार नाही. बरं का, यात कोणती मूर्ती होणार नाही, याच्यात मूर्ती घडणार नाही. ते म्हणले मग इथं तुमच्या काय कामाचं आहे? म्हणले आमच्या काही कामाचं नाही. म्हणले मग हे 2 पैसे घ्या, हाही भाग आम्हाला द्या. ऐकताय ना, मूर्ती घेतली, 1.5 फुटाचा राहिलेला भाग सुद्धा त्या लोकांनी घेतला. मूर्ती घेऊन गावात आले. गावातले लोक म्हणले मूर्ती आणली बरं झालं, हा 1.5 फुटाचा भाग आणायची काय गरज होती? काय गरज होती? लोक म्हणले अहो मंदिराचा ओटा वर आहे, त्याच्यावर चढण्याकरता दुसरी सिमेंटची पायरी केल्यापेक्षा तुका म्हणे शिरी, तुका म्हणे शिरी, तुका म्हणे, तुका म्हणे, तुका म्हणे शिरी, तुका म्हणे, तुका म्हणे शिरी, तुका म्हणे, तुका म्हणे, तुका म्हणे, तुका म्हणे शिडी. महाराज म्हणले ती पायरी असणारी बरं का, त्या ठिकाणी त्या शिल्लक राहिलेल्या पाषाणाची बनवलेली. आणखी मला अपेक्षित एक प्रमाणे, तुका म्हणे देव पाषाण पायरी, बरं का, आणलेल्या मूर्तीची प्राण प्रतिष्ठा झाली. गावातल्या लोकांची दर्शनाकरता रांग लागली, पारी लागली. हा म्हणतो मला अगोदर घेऊ द्या, तो म्हणता मला अगोदर घेऊ द्या. दर्शनाकरता रेलचेल आहे बरं का. एका पाषाणाचा देव केला, त्याचं दर्शन घेण्याकरता गर्दी आहे. पण जात असताना बुट कुठे काढले हो? बुट बाहेर आणलेल्या पाषाणाच्या पायरीवर काढले, पायरीवर. एकाची पूजा तर एकावर पायतण ठेवले, पाय ठेवून असणारे जात आहेत. हा प्रारब्धाचा भाग आहे, हा प्रारब्धाचा भाग आहे. म्हणून अनेक गोष्टी प्रारब्धावर अवलंबून आहेत. काय प्रारब्धावर अवलंबून आहे? आमच्या जीवनामध्ये मान आणि अपमान प्रारब्धावर अवलंबून आहे. बरोबर, जीवनामध्ये मान आणि अपमान बरं का उद्धव महाराज, मान आणि अपमान हा प्रारब्धावर अवलंबून आहे. मला खरंच सांगा, कुणाकुणाला अपमान व्हावं वाटतो बरं? बसलेल्या मंडळीपैकी, टाळ घेतलेल्या मंडळीपैकी कोण आहे? माता भगिनीमध्ये अपमान झाला पाहिजे माझा, नाही का? दिवसातून 4-2 वेळेत तरी पान उतारा आपला व्हावा, असं कुणाकुणाला वाटतं? अपमानाची इच्छा कुणाचीच नसते. माझा अपमान
समाजामध्ये व्हावा, लोकांनी मला अपमान माझा करावा अशी इच्छा कुणाची नसते. पण खरं सांगा, पुन्हा पुन्हा आपल्याला अपमानाला सामोरं जावं लागतं की नाही? पुन्हा पुन्हा आपल्याला अपमानाला सामोरं जावं लागतं महाराज. इच्छा असते का? इच्छा नसताना सुद्धा अपमान पचवावा लागतो, कारण तो अपमान आपल्या प्रारब्धाचा भाग आहे. विठ्ठल विठ्ठल. म्हणून इथून पुढे लक्षात ठेवायचं तुकाराम महाराज, एखाद्याने आपला अपमान केला त्याच्यावर नाराज व्हायचं नाही, तो आपल्या प्रारब्धाचा भाग म्हणून सहन करायचा. नाहीतर अपमान करणाऱ्याला माणसं म्हणत असतात, पाहून घेईन तुला, माझा अपमान करतो काय एवढ्या लोकात, बर माझाही दिवस येईल, माझीही वेळ येईल, बघल तुला एखाद्या वेळेस. अरे बाबा, तो अपमान जरी तुझा झाला असेल तर तो तुझ्या प्रारब्धाचा. कधी कधी आपल्याला मानाची अपेक्षा नसते, आपल्या अपेक्षापेक्षाही कितीतरी मान आपल्याला समाज देत असतो. मग तो समाजाकडून नसतो तर तो आपल्या प्रारब्धाकडूनच असतो. विठ्ठल विठ्ठल. जसं मान अपमान आहे तसं सुख दुःख सुद्धा प्रारब्धावर अवलंबून आहे. बरं का गोरख महाराज, आपल्या जीवनात येणारी सुख किंवा दुःख हा आपल्या प्रारब्धाचा भाग आहे. मग खरं सांगा, आपल्या जीवनात दुःख यावं कुणाला वाटतं का? दुःख बरं कधीतरी थोडे दिवस, कधीतरी थोडे 7 दिवस आहे की नाही आठवड्याचे, सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार, शुक्रवार, शनिवार, आयतवार म्हणजे रविवार नाही का, हे 7 दिवस आहे. तर या 7 दिवसापैकी कमीत कमी कोणत्या तरी वारी दुःख आलं पाहिजे असं कोणाकोणाला वाटतं बरं? सोमवारी नाही आलं तर मंगळवारी, मंगळवारी नाही तर बुधवारी, मग कमीत कमी सुट्टीच्या रविवारी तरी यावं बुवा. दुसरं काही नसतं, सुट्टीच असते तर त्या दिवशी दुःखाने आलं तर काय हरकत आहे, असं वाटतं का? दुःख यावं वाटत नाही. कधी यावं वाटतं ना महाराज? 7 दिवसात नाही, 30 महिन्यात 30 दिवस असतात, 30 दिवसात 1 दिवस सुद्धा नाही. वर्षात 12 महिने असतात, त्या 12 महिन्यातल्या एका महिन्यात सुद्धा नाही. आमच्या जीवनामध्ये आमची अपेक्षा आहे नाही का, ल्यावे खावे बरे असावे सगळे बरे, ती करी हवं संसारिक, ती करी हवं संसारिक. चरणातील बरे सदैव हे दोन्ही शब्द प्रत्येक गोष्टी करताय बरं का. बरे सदैव बरं का, म्हणजे ल्यावे बरे सदैव. तुकाराम महाराज, कपडे घालायला सदैव बरे का बरं? एखाद्या दिवशी कीर्तनाला जाताना चांगले असले पाहिजे, घरी फाटके असले पाहिजे असं वाटतं का? नाही का? ल्यावे बरे सदैव. पुढे खावे बरे सदैव, खायलाही बरं सदैव असलं पाहिजे. भाऊ एखाद्या दिवशीच चांगलं असावं, रोज चटणी भाकर असावी असं वाटतं का? नाही नाही, खावे बरे सदैव नाही का, ल्यावे बरे सदैव, खावे बरे सदैव, असावे बरे असावे सुद्धा. आमच्या जीवनामध्ये चिकनगुनिया झाला पाहिजे नाही वाटत माणसाला. आम्ही ठणठणीत असलो पाहिजे, सदैव बरे असलो पाहिजे. पण खरं सांगू का, आम्हाला जरी सदैव बरं असण्याची इच्छा असली तरी सुद्धा दुःख मात्र आमच्या प्रारब्धाने आमच्या जीवनात प्रारब्धाची होय विठ्ठल विठ्ठल. प्रारब्धाने जीवनामध्ये सुखाची प्राप्ती होते, तर
जीवनामध्ये दुःखाची प्राप्ती होते. इच्छा नाही आम्हाला जीवनामध्ये दुःख प्राप्त करायचं, पण ते आमच्या प्रारब्धात जर असेल तर ते मात्र आल्याशिवाय राहत नाही. म्हणून तर महाराज म्हणले करावे ते मनी समाधान. बरं का, भोग तो नखडे संचिता वाचून, भोग तो नखडे संचिता वाचून, प्रारब्धाशिवाय कोणत्याच गोष्टी नाही. बरं का, हो, एखाद्या दिवशी आपलं प्रारब्ध असं असतं काका, बरं का जवान काका, एखाद्या दिवशी आपलं प्रारब्ध असं असतं ताटामध्ये किती पदार्थ आहे आणि कोणता पदार्थ खाऊ याची पंचायत असते. बरं का, इतके पदार्थ असतात, ताटात नाही जागा तर त्याच्या बाहेर काही वाट्या ठेवलेल्या असतात. गोरख महाराज बाहेर सुद्धा काही वाट्या ठेवलेल्या असतात. हे असा प्रारब्धाचा एखादा दिवस असतो. आणि एखाद्या दिवशी महाराज जीवनामध्ये असाही दिवस असतो, भूक लागलेली असते, काहीतरी खायला मिळावं अपेक्षा असते, पण त्या दिवशी मात्र खाण्याकरता मिळत नाही. महाराज प्रारब्ध आहे एखाद्या दिवशी. म्हणून गोड सांगितलं महाराजांनी, कोणे दिवसी करोनी आचमन, कोण दिवसी घरात नाही धान्य, कोण दिवसी द्रव्याची साठवण, कोठे साठवावी देव ठेवील तैसे राहावे. समयाची प्रारब्ध आहे. कधी खायला भरपूर आहे तर कधी खाण्याची अपेक्षा आहे, भूक आहे पोटात, खायला मिळत नाही. हा प्रारब्धाचा भाग आहे. अन्न जर प्रारब्धात असेल तर मिळतं. काय झालं, पूर्वी एक 25 वर्षाच्या अगोदर, 30 वर्षाचा काळ असेल, 25-30 वर्षाचा, गावात मोठा गाव पंगत आहे, जेवणाचा समारंभ ठेवलेला. कशा निमित्त म्हणाल तर मला वाटतं जिल्हा परिषदची निवडणूक लागली होती आणि म्हणून गाव जेवण असणार दिलेलं आहे. लाडूचं जेवण दिलं का, कोणतं लाडूचं जेवण. त्या काळात लाडूचं जेवण म्हणजे 30 वर्षापूर्वी लाडूचं जेवण. मला स्वयंपाक झालेला आहे, जेवणारे आलेले आहे, वाढणारे सज्ज आहे. एकाला लाडू फारच आवडत होती का, तो गावातला माणूस, तरुण माणूस, त्याला माहितीये आता पहिल्या पंक्तीला बसावं तर लोक नाव ठेवल्याशिवाय राहणार नाही. असं बसावं तर वाटतंय पंक्तीला, पण कसं बसणार, नाव ठेवतील लोक. मग अनेक बाहेर गावचे आलेली माणसं जेवायला बसली, काही जागा शिल्लक होती. एक जण त्याला फक्त सहज म्हणला, रामभाऊ अरे घे ना बसून तू पण. महाराज
दुसरा शब्द नाही, पहिल्याच शब्दाला जाऊन जागा धरली. पत्रवाळी वाढली, मला सर्व पदार्थ वाढले बर का. आणि नेमकं मला सर्व जागा व्यापून गेली. एक पाहुणे आले, गोरख महाराज बाबुळगावचे. आता तुमच्याकडे पाहिलं, दुसरं गाव कशाला सांगू मी, नाही का. बाबुळगावचे पाहुणे आले, त्यांनाही जाण्याची गडबड होती. ते म्हणले, बाकीच्यांनी विचारलं, गाव जेवण हो काय, जेवायचं आहे, पण जायची गडबड आहे. मग आता कुठं जागा आहे? बरोबर गावातल्या माणसाने पाहिलं, म्हणले रामभाऊ गावातला बसलेला आहे. रामभाऊ तू मागच्या पंक्तीला बैस, नंतर बैस, यांना जायची गडबड आहे, बसू दे त्याला. महाराज रामभाऊच्या पात्रावरती पाहुणे बसले. रामभाऊला जेवणाच्या पात्रावरून उठावं लागलं. पहिली पंगत झाली. रामभाऊला लाडू भरपूरच आवडत होते, पण लाडू पहिल्याच पंक्तीत संपले. लाडू आवडत होते, पण आज रामभाऊच्या प्रारब्धात लाडू अन्न प्रारब्धावर अवलंबून आहे, मान प्रारब्धावर अवलंबून आहे, धन प्रारब्धावर अवलंबून आहे. आम्हाला वाटतं आम्हाला धन मिळावं बरं का. आम्हालाही वाटतं की आम्हाला सुद्धा 40,000 दिले पाहिजे. आमचं प्रारब्ध कमी पडतं. विठ्ठल विठ्ठल. अहो 40,000 आमच्या हाताने देतो आम्ही लोकांना. किती ते पण नाही सांगत आता मी कीर्तनामध्ये, आहे का. चला, प्रारब्धाचा भाग आहे अन्नमान धन, हे तो प्रारब्ध आधी. चला, वेळ भरपूर झालेला आहे. मला खरं सांगायचं आहे, जन्म आणि मृत्यू सुद्धा प्रारब्धावर अवलंबून आहे बरं. जन्म आणि मृत्यू, कोणत्या कुळात जन्म व्हावा हे आमचं प्रारब्ध ठरवतं. आमचे आई वडील कोण असावे आमचं प्रारब्ध ठरवतं. आणि म्हणून जन्म आणि मृत्यू, ठीक आहे ना, जन्म प्रारब्धावर असेल, मृत्यू सुद्धा आमचा प्रारब्धावर अवलंबून आहे. विठ्ठल विठ्ठल. जन्म स्वीकारित असू तर प्रारब्धावर अवलंबून असणारा मृत्यू सुद्धा आम्ही तितक्याच पद्धतीने आनंदाने स्वीकारला पाहिजे. जितक्या आनंदाने आम्ही जन्म स्वीकारला, तितक्या आनंदाने आम्ही मृत्यू स्वीकारत नाही. कसं वाटतं तुम्हाला? येस पाटील. जन्म जसा स्वीकारला, आनंदाने स्वीकारला की नाही, झाल्या पेढे आहे बरं का. मुलगी असेल तर जिलेबी आहे. बारशाच्या दिवशी गावातल्या भजनी मंडळाला बासुंदी आहे. आनंदाने स्वीकारलं की नाही. जन्माचा उत्सव, कुठं कुठं तर कीर्तन आहे महाराज. बारशाच्या दिवशी जन्माच्या निमित्ताने कीर्तन आहे, समारंभ आहे, गाव पंगत आहे. जन्म आनंदाने स्वीकारला, मृत्यू स्वीकारतो गो आम्ही. आमचे गुरुजी म्हणायचे, जितक्या आनंदाने जन्म स्वीकारला, तितक्या आनंदाने मृत्यू सुद्धा स्वीकारा. विठ्ठल विठ्ठल. चुकीचं बोलतोय जवान पाटील? जर मी चुकीचं बोलत असेल तर तुम्ही मला थांबवू शकतात महाराज. हे आम्हाला मान्य नाही हे तुम्ही बोलताय ते. कारण आम्हाला विचारून मृत्यू येत नाही, तो येणार आहे, येणार आहे, येणार आहे. प्रत्येकाच्या जीवनात प्रारब्धाने आयुष्य मर्यादा संपली की महाराज आपल्याला मृत्यूला सामोरं जावं लागतं. म्हणून तो येणारच आहे प्रत्येकाच्या. कारण जन्म जर असेल तर मृत्यू सुद्धा ठरलेला आहे. जन्माले बाळे अजूनही किती आहे अवकाश. काळ येणार आहे. म्हणून जन्म आणि मृत्यू हे प्रारब्धावरच अवलंबून आहे. आणि म्हणून तुकोबराय म्हणतात, मी याचा जास्त विचार करत नाही, शिनभार वाहत नाही. अभंगाचं पहिले
मृत्यू सुद्धा प्रारब्धावर अवलंबून आहे. म्हणून मी काही जास्त या गोष्टीचा विचार करणार नाही, त्याचा शीण वाहणार नाही. कारण मला माहितीये मी विचार करून सुद्धा त्यात काही बदल होणार नाही. का होईल? मी जर एखाद्या गोष्टीचा विचार करत असेल, सारखा तासन तास विचार केला, मला मान मिळावा, मला मान मिळावा, मला मान मिळावा, मी विचार करून मिळणार नाही. माझ्या जीवनात सुख यावं, माझ्या जीवनात सुख यावं, माझ्या जीवनात सुख यावं, काही ते काही विचार करून येणार नाही. मला चांगलं मिळावं खायला असा विचार केला, हे काही प्रारब्धात नसेल तर मिळणार नाही. मला होणाऱ्यासारखी बुद्धी कर्म रेखा तळेना, होणाऱ्यासारखी बुद्धी कर्म रेखा तळेना, होणाऱ्यासारखी बुद्धी कर्म रेखा तळेना, होणाऱ्यासारखी बुद्धी कर्म रेखा जे जे लिहिले प्रारब्धी ते न चुके कर्म कधी, होणाऱ्यासारखी बुद्धी. महाराज म्हणतात की कर्म रेखा तळेना, नकळे पुढील होणार. नाही का माऊली सुंदर प्रमाण दिलेलं आहे. पण आपला वेळ झालेला आहे, खालून आपल्याला सूचना आलेली आहे की महाराज म्हणले जे जे आपल्या प्रारब्धात आहे तेच मिळणार आहे. आपण विचार करून, मी जर विचार केला मला मृत्यू येऊ नये, मी अमर व्हावं, मी अमर व्हावं, मी अमर, विचार करून काय उपयोग आहे? माझं मरण जर ठरलेलं असेल त्याच वेळेला ते आल्याशिवाय राहणार नाही. म्हणून महाराज म्हणले याचा मी का शिणवाहू भार, जे आयुष्य आहे तेवढं आयुष्य मात्र देवा तुझ्या चिंतनामध्ये माझं जावं, ही मात्र तुला प्रार्थना आहे. बापू असं वातावरण झालेलं आहे, असं वाटतं 4 वाजेपर्यंत कीर्तन करावं. इतकं निवेदन सुंदर आहे सर्व. एवढे मंडळी कुठे भेटत असतात का? पुढे सर्व माझा काळ तुझ्या चिंतने, काया वाचा मने चित असेल. बरं का, भगवंताच्या चिंतनामध्ये काळ जावा ही इच्छा जगद्गुरु तुकोबारायांची व्यक्त करतात देवासमोर. महाराज म्हणले पण चिंतनाने जो लाभ माझ्या जीवनात मला प्राप्त होणार आहे त्याच्यापेक्षा दुसऱ्या जन्मात लाभ मला वाटत नाही. अभंगाचं 3रं चरण.
चिंतनाने जो लाभ माझ्या जीवनामध्ये प्राप्त होणार आहे त्याच्यापेक्षा अनेक दातारा येणे जन्मे लाभ तो न दिसे दुसरा लाभ याच्यापेक्षा तेव्हा मला वाटत नाही. मग परंतु लाभापर्यंत येत असताना लाभ जीवनात प्राप्त होत असताना ते जे दुःख मी भोगलेले आहे देवा ते माझ्या प्रारब्धाचाच एक भाग आहे. याच्याकरता मी तुला दोषी धरणार नाही. मी माझे ओकटे आहे देवा अभंगाचं शेवट म्हणे आलो शोषित
जोरदार टाळी वाजवा तुका म्हणे आलो सुशित संकटे मी माझे ओखटे आहे देवा सर्व माझा काळ तुझी चिंतने काय वाचने इच्छित से विठोबार संकटे मी माझे ओखटे आहे देवा सर्व माझा काळ तुझी या चिंतने काय आज या ठिकाणी आमचे आदरणीय आमच्या गावचे आदर्श शिक्षक होळके सर आणि त्यांचा सर्व परिवार त्यांनी पितृऋणातून उत्तीर्ण होण्याकरता या ठिकाणी या दशक्रिया विधीच्या निमित्ताने अन्नदान ज्ञानदान आणि पिंडदान असं त्रिवेणी संगम घडून आणलेला आहे। या दशक्रिया विधीच्या निमित्ताने आपण सर्वजण आपतिष्ठ नातेवाईक ग्रामस्थ मंडळी माता भगिनी बहुसंख्येने उपस्थित आहात। या ठिकाणी आमचे परमस्नेही आमचे चव्हाण पाटील त्यांची उपस्थिती, काकांचा मला अगोदरच फोन आला होता, त्यांची उपस्थिती आहे। त्याचबरोबर आदरणीय आमचे परमस्नेही सुभाष काका तांबे
काकांची उपस्थिती आहे. आदरणीय PS पाटील असतील, त्याचबरोबर आदरणीय दादा असतील, आदरणीय बापू असतील, सर्वच आपण या ठिकाणी आज उपस्थित आहात या कार्यक्रमाच्या निमित्ताने. म्हणून कोडके सरांच्या परिवारावरती प्रेम करणारी आपण सर्व मंडळी आज त्यांच्या वडिलांच्या दशक्रिया विधीच्या निमित्ताने आज त्यांना तिलांजली देण्याकरता उपस्थित आहे. भजनी मंडळी बहुसंख्येने उपस्थित आहेत. माझे परममित्र रामायणाचार्य गोरख महाराज गायकवाड महाराजांची उपस्थिती आहे. आदरणीय आमचे डॉक्टर साहेब आहेत, त्याचबरोबर शैनाथ महाराज आहेत, आदरणीय दादा आहेत, आदरणीय आमची मिस्त्री आहेत, त्याचबरोबर युवा कीर्तनकार तुकाराम महाराज, माऊली महाराज, आदरणीय आमच्या शांताक्का, पारसनाथ महाराज, सुंदर अशी साऊंड व्यवस्था, आदरणीय दोन्ही चौकदार नांगरे बाबा आणि जाधव महाराज, त्यांनाही धन्यवाद देतो. या संतांनी आपल्याला परमार्थ शिकवला, त्या संतांचं एकदा मोठ्या प्रेमाने भजन करू. ज्ञानेश्वर